नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई या पदासाठी 284 जागांची जाहिरात आलेली आहे. तुम्ही इयत्ता 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला सरकारी नोकरी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या शिपाई पदासाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे याबाबत आपण चर्चा करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. विद्यार्थी मित्रांनो, या मुद्रांक नोंदणी विभागामध्ये फॉर्म कसा भरावा यावरती आपण व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ एकदा बघा आणि मग फॉर्म भरा. या शिपाई पदासाठी नेमकं कामाचं स्वरूप काय असतं यावरती आपण व्हिडिओ घेतलेला आहे. तोही व्हिडिओ तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल. बापू सरांनी अभ्यास कसा करावा या संदर्भातला व्हिडिओ देखील घेतलेला आहे, तोही तुम्ही या चॅनलला बघू शकता. आणि आज आपण निवड प्रक्रिया जाणून घेणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो. या नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये जी शिपाई पदासाठी जाहिरात आलेली आहे त्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या बॅचमध्ये या शिपाई पदाचा संपूर्ण सिलेबस इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे. या बॅचमध्ये स्ट्रिक्टली IBPS पॅटर्ननुसार शिकवणी आहे. मोफत टेस्ट सिरीज 200 पेक्षा जास्त टेस्ट सिरीज आहेत. PDF नोट्स आहेत आणि 1 वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला लेक्चर पाहता येणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. आता ही आहे आपली जाहिरात. आपलं पद आहे नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई गट ड संवर्गाचं हे पद आहे. एकूण जागा आहेत 284. फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. शेवटची तारीख आहे 10 मे 2025. आज 5 तारीख आहे, आणखी 5 दिवस शिल्लक आहे, तेव्हा फॉर्म लवकर भरून टाका. आता निवड पद्धत नेमकी कशी असणार तर बघा, परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडीची कार्यपद्धती या तिन्ही मुद्द्यांवरती आपण डिस्कशन करून समजून घेऊया. बघा, शिपाई पदाकरता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. आता सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ही समजून घ्या. पूर्वी आपण वर्गामध्ये बसून ऑफलाईन स्वरूपाने पेपर सोडवायचो. एक प्रश्न आणि 4 पर्याय असायचे, आपण योग्य पर्याय गोल करायचो. पण आता आपल्याला कम्प्युटरवरती हा पेपर द्यायचा आहे. पेपर ऑनलाईन स्वरूपामध्ये द्यायचा आहे. याआधी कधी पेपर दिलेला नसेल ऑनलाईन तर काळजी करू नका. आपण ऑनलाईन पेपर सुद्धा तुमचे प्रॅक्टिस म्हणून सोडवून घेणार आहोत, काळजी करू नका. समजून घ्या की तुम्हाला हा पेपर काय आहे, ऑनलाईन स्वरूपामध्ये द्यायचा आहे. ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही. आता या ठिकाणी 10वी हा दर्जा आहे शैक्षणिक पात्रतेचा. किमान पात्रता 10वी लागणार आहे. तर प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्नांचा स्तर असणार आहे किंवा काठिण्य पातळी असणार आहे ही 10वीच्याच लेवलची असणार आहे, त्यापेक्षा कमी असणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. म्हणजे एक प्रश्न आणि त्याला खाली पर्याय असणार आहे, योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 100 प्रश्नांसाठी 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. त्यासाठी 120 मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. आता लक्षात घ्या, परीक्षेला 100 प्रश्न असणार आहेत. एक प्रश्न 2 मार्काला, अशा पद्धतीनं 200 मार्कांसाठी आपला पेपर असणार आहे. आणि हा पेपर सोडवायला आपल्याला 2 तासाचा कालावधी, 120 मिनिटं म्हणजे 2 तास मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट काय सांगितलेली आहे तर गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आता पेपर झाल्यानंतर जी मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे, या मेरिट लिस्ट मध्ये तुमचा विचार व्हावा असं तुम्हाला वाटत असेल. आता सिलेक्शन ही गोष्ट वेगळी आहे आणि मेरिट लिस्ट मध्ये विचार होणं ही गोष्ट वेगळी, लक्षात घ्या. शेवटी सिलेक्शन हे तुमच्या जास्तीत जास्त मार्कांच्या आधारे होत असतं. पण त्या सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये तुमचा विचार व्हावा, त्या यादीमध्ये तुमचा विचार व्हावा असं वाटत असेल तर किमान तुम्हाला एकूण गुणांच्या 45% मार्क घेणं आवश्यक आहे. मग एकूण गुण किती आहेत तर 200 आहेत. तर 200च्या 45% एवढे गुण तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजेच 90 मार्क किमान तुम्हाला घ्यायचेच आहेत. तर तुमचा गुणवत्ता यादीसाठी विचार होणार आहे, हे लक्षात घ्या. की हा एक नियम व्यवस्थित लक्षात घ्या. पुढे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही. आता कम्प्युटरवरती पेपर असल्यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिका पण घरी मिळणार नाहीये आणि उत्तरपत्रिका पण घरी मिळणार नाही. घरी म्हणजे काय, पेपर झाल्यानंतर आपण प्रश्नपत्रिका घरी घेऊन येतो की नाही ऑफलाईन, तसं इथे काही असणार नाही. पेपर ऑनलाईन आहे, ऑनलाईन पेपर द्यायचा, त्याचा तुम्हाला काहीही मिळणार नाही. पुढे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेरतपासणी करण्यात येणार नाही. आता यांनी अगोदरच स्पष्ट सांगितलेलं आहे, पेपर ऑनलाईन आहे.
ऑनलाईन पेपर दिल्यानंतर निकाल लागेल, त्यानंतर जर आपल्याला वाटलं की आपली उत्तरपत्रिका परत एकदा चेक झाली पाहिजे, आपल्याला काही शंका असेल तर अशी कुठल्याही प्रकारे उत्तरपत्रिका पुन्हा तपासणी केली जाणार नाही, असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे आता लक्षात घ्या, नेमक्या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. 100 प्रश्न आहेत हे आपल्याला कळलं, पण मराठीचे किती असणार, इंग्रजी किती असणार, त्याची इथे विभागणी दिलेली आहे. परीक्षेचं माध्यम पेपर मराठीमध्ये इंग्रजीमध्ये कसा असणार तेही दिलेलं आहे, आणि किती वेळ मिळणार आहे प्रत्येक सेक्शन सोडवायला समजून घेऊया आता आपण सोप्या भाषेत. बघा, या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्न आहेत 200 मार्कांसाठी. या 100 प्रश्नांपैकी पहिले 25 प्रश्न जे आहेत ते इंग्रजी व्याकरणाचे आहेत. आता 25 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला म्हणजेच 50 मार्कांसाठी आहेत. आणि हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला इंग्रजीमध्येच असणार आहे, लक्षात घ्या, कारण इंग्रजी व्याकरण आहे. आणि हे 25 प्रश्न सोडवायला तुम्हाला 30 मिनिटांचा कालावधी म्हणजे अर्धा तास वेळ मिळणार. त्यानंतर मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 मार्कांसाठी, मराठीचे प्रश्न हे मराठीमध्येच असतील आणि त्यासाठी तुम्हाला 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास वेळ मिळणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे ज्याला आपण जीके जीएस म्हणतो, चालू घडामोडी आणि सामान्य अध्ययन, यामध्ये 25 प्रश्न 50 मार्कांसाठी. आणि हे जे पेपर आहे, प्रश्न आहेत सामान्य अध्ययनचे, हे मराठीमध्ये पण असतील आणि इंग्रजीमध्ये पण असतील, लक्षात घ्या. आता एखादा विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकलेला असेल तर त्याने काळजी करण्याचं कारण नाही, मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेमध्ये प्रश्न उपलब्ध असतील. आणि हे सामान्य ज्ञानचे प्रश्न सोडवायला तुम्हाला 30 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर बौद्धिक चाचणी आणि अंकगणित, ज्याला आपण मॅथ रिझनिंग म्हणतो, 25 प्रश्न आहेत 50 मार्कांसाठी आणि हे सोडवायला तुम्हाला 30 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. पेपरचं भाषा, प्रश्नांची भाषा ही मराठी इंग्रजी दोन्ही असणार आहे. अशा पद्धतीनं 100 प्रश्न 200 मार्कांसाठी आणि पेपर सोडवायला तुम्हाला 120 मिनिटं म्हणजेच 2 तासाचा कालावधी मिळणार आहे. आता इथे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कुठलाही पेपर आपण जेव्हा सोडवत असतो तेव्हा त्याला एक प्रश्न आणि खाली 4 पर्याय असतात. पण यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील, म्हणजेच तुम्हाला इथे 5 ऑप्शन असणार आहे. योग्य ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे. मग आता हे सगळं समजून घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न उरतो, या पेपरला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का? तर बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही, म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे 100 पैकी 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. या परीक्षेला मुलाखत वगैरे अशी कुठलीही पद्धत किंवा अशी कुठली भानगड नाही. त्यामुळे एकच पेपर आपल्याला द्यायचा आहे, चांगले मार्क आपल्याला घेऊन यायचे आहेत आणि डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे. तर ही असणार आहे आपली निवडीची पद्धत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या बारीक बारीक गोष्टी समजल्या असतील याची मला खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या जर पदासाठी तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या बॅचमध्ये या शिपाई पदाचा संपूर्ण सिलेबस इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे. या बॅचमध्ये स्ट्रिक्टली IBPS पॅटर्ननुसार शिकवणी आहे, PDF स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहे, 200 पेक्षा जास्त टेस्ट आहेत, डाऊट क्लिअरन्स सेशन आहे. 1 वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला ही बॅच पाहता येणार आहे. ह्याच एक्झामला नाही तर बाकी एक्झामला तुम्हाला या बॅचचा फायदा होईल. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 88 99 61 16 या नंबरला संपर्क करा आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या एक्झामचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.